मनीषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनमध्ये तज्ञांच्या समितीची बैठक सुरू आहे। तज्ञांची समिती आता तिन्ही अहवालाच्या कागदपत्रांची तपासणी करेल। समितीमध्ये ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह स्त्रीरोग विभाग प्रमुखही उपस्थित आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय ससूनमध्ये आता बैठक सुरू झालेली आहे, आज अहवाल सुद्धा समोर येणार आहे, काय सविस्तर माहिती या संदर्भात? नक्की आपण जर बघितलं तर भिसे मृत्यू प्रकरणाची चौकशी आता अलंकार पोलिसांनी ससून रुग्णालयाला सोपवलेली होती। त्यानुसार अहवाल तयार करण्याचं काम आता या समितीचं सुरू आहे। या समितीमध्ये 6 विभाग प्रमुख जे आहेत ते सध्या बसलेले आहेत आणि 3 जे हॉस्पिटल आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने भिसे यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली आहे, तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल जो आहे, माहिती कागदपत्र जी आहेत ती या समितीने मागवलेली आहेत आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। पुढील 4 ते 5 या तासामध्ये या समितीचा अहवाल तयार होईल किंवा उद्याही अहवाल तयार होऊन अलंकार पोलीस स्टेशनला ससूनची समिती आपला अहवाल सादर करणार आहे। यापूर्वी 3 समितीच्या अहवाल जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि तिन्ही समितीच्या अहवालाचा अभ्यास या समितीकडून सध्या सुरू आहे। त्यामुळे नेमकं दोषी कोण आहे, कुणावरती कारवाई होती, या अहवालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता या समितीच्या बैठकीला ही सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचे धक्कादायक खुलासे जे आहेत ते या अहवालामधून समोर येतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कारण की तिन्ही हॉस्पिटलमध्ये ते फिरलेले आहेत। दीनानाथ हॉस्पिटल असेल, सूर्य हॉस्पिटल असेल, मणिपाल हॉस्पिटल असेल, या तिन्ही हॉस्पिटलचे कागदपत्र या समितीने मागवलेली आहेत। आणि अगदीच धन्यवाद सागर दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघितलं आज ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे, यावर अहवाल काय येणार आहे, कारवाई काय होणार आहे हे बघणं महत्त्वाचं।